नमस्कार मैत्रिणींनो. काल कोथिंबीरची मिक्स पिठं वापरून वडी केली, आज दशमी केली. वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर कंटेंट असलेले पिठं ही वापरायची. त्याच्यामुळे ते पिठंही खाल्ली जातात आणि चवही छान लागते. त्याच्यामध्ये मी सगळ्या प्रकारचे पिठं घेतले. ज्वारी, बाजरी, गव्हाचं, डाळीचं, कुळीदाचं आणि नागलीचं आणि भरपूर कोथिंबीर आणि किसलेला कांदा आणि सगळ्या प्रकारचे मसाले, धणे जिऱ्याची पूड, हळद, ओवा, मीठ, तीळ आणि लसणाची पेस्ट. हे तिखट जे आहे ते साधं प्लेन चटणी घ्यायची. त्याच्याने रंग पण छान येतो आणि चव पण छान लागते. आणि दही घेतलं. तर हे सगळं आता मिक्स करायचं एक भांडं घेऊन आणि त्याच्यामध्ये पाणी न टाकता आधी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कारण याच्यात कांदा आहे, कांद्यामध्ये पाणी असतं आणि आपण दही पण घातले तर दह्यामध्ये पण पाणी असतं. तर आधी हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर ज्याप्रमाणे गरज असेल त्याप्रमाणे पाणी टाकायचं. ही पिठं मिक्स करून करण्याचं कारण काय, आपण नुसतं वेगवेगळं एक सिंगल पिठाचं केलं तर त्याची चव मुलांना आवडत नाही. म्हणून ही सगळी पिठं जर एका याच्यामध्ये टाकून पराठ्यासारखं केलं तर त्यांना समजतही नाही आपण काय खायला घालतो आहे आणि ते खाल्लंही जातं आणि खूप अप्रतिम चव लागते. आणि वेगवेगळी पिठं असल्यामुळे त्याचा जो एक क्रंचीनेस आणि क्रिस्पीनेस तो दशमीला येतो तो वेगळाच येतो. तर याप्रमाणे नक्की एकदा करून पहा. छान लागते चवीला पण आणि करायलाही सोपी आहे. आणि जनरली सगळी पिठं आपल्या घरामध्ये असतातच. तर त्यामुळे ह्या प्रकारचा पराठा हा खायला खूप छान लागतो. तुम्ही तुपासोबत खा, दह्यासोबत खा, कशासोबतही खाल्ला तरी छान लागतं. तर याप्रमाणे थोडंसं मऊ, थोडंसं घट्ट असं पीठ करूया आणि जशी आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे 3 घडीची हे करून आणि छान अशी गुबगुबीत दशमी लाटायची आणि दोघं बाजूने थोडं थोडं तेल लावून वेळ घेऊन भाजायची. कारण दशमी ही वेळ घेऊन भाजायचीच असते. नाहीतर तिच्यामध्ये जी टाकलेली पिठं असतात तर त्याचा क्रिस्पीनेस येत नाही आणि मग ती पीठ लागते. तर ती पीठ लागू नये म्हणून नेहमी दशमी ही जरा वेळ घेऊन थोडीशी हाय फ्लेमवर, थोडीशी मंद आचेवर तेल लावून छान अशी खरपूस भाजायची आणि गरम गरम खायची. तर खूप छान लागते. नक्की एकदा करून पहा. सगळी पिठं म्हणजे नागलीच्या पिठामध्ये वेगळं हे असतं, पोषक तत्त्व आहे. कुळीदाच्या पिठामध्ये प्रोटीन्स असतात. ज्वारी बाजरीच्या पिठामध्ये वेगळे कंटेंट असतात आणि गव्हाचं पीठ तर आपण रोजच्या खाण्यामध्ये खातोच. पण या प्रत्येक पिठामुळे जो क्रिस्पीनेस आणि जे मऊसूदपणा येतो दशमीला तो वेगळाच असतो आणि कांदा कोथिंबीरची चव एकत्र खूप छान लागते. तर हिरवी मिरची टाकूनही करू शकता तुम्ही, लाल तिखट टाकूनही करू शकता. तसं काही नाही, फक्त मुलांच्या पोटात वेगवेगळ्या प्रकारची पिठं जायला पाहिजे हा याच्या मागचा एकमेव उद्देश ते करणं. तर नक्की करून पहा आणि खाऊन पहा. मी ही दुसरी दशमी बघा थोडीशी अजून जाड लाटली तर तिचे असे छान गुबगुबीत असे हे सुटले. असे खरपूस भाजून घ्यायचे आणि तुम्ही गरम गरम याच्यावर तूप किंवा हे टाकून खा, खूप छान लागते. एन्जॉय. थँक्यू.